राधानगरी तालुक्याच्या निसर्गसंपन्न पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी आणि स्थानिक व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी अभिजित तायशेटे फाउंडेशन आणि बायसन नेचर क्लब राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमानं जेनेसिस कॉलेजमध्ये पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक ऋतुराज इंगळे यांनी राधानगरीच्या स्वतंत्र पर्यटनाचा युनिक सेलिंग पॉइंट शोधण्याची गरज असल्याचं सांगितलं. ग्रामीण पर्यटन तज्ज्ञ कृष्णराव माळी यांनी गावचं सांस्कृतिक पर्यटन जपण्याची आवश्यकता अधोरेखित केली. पर्यटकांची संख्या वाढवण्यापेक्षा येणाऱ्या पर्यटकांना समाधान देत आर्थिक उलाढाल वाढवण्याचं कौशल्य आत्मसात करा. राधानगरी पर्यटनाचे आपणच प्रसारदूत बनून आपल्या उत्पादनांचं मूल्यवर्धन करा असं आवाहन करत माळी यांनी निसर्ग, संस्कृती आणि परंपरा हा पर्यटन वाढीचा खरा ठेवा असल्याचं नमूद केलं. अभिजित तायशेटे यांनी राधानगरी परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पर्यटन हा महत्त्वाचा राजमार्ग आहे असं सांगत भविष्यातील राधानगरी कशी असावी याचा विचार सर्वांनी करण्याचं आवाहन केलं. हर ग्राम पर्यटन धाम ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. निसर्ग संशोधक आणि अभ्यासक डॉक्टर सुहास वांगणकर आणि सुहास निंबाळकर यांनीही या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं. यावेळी बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, विश्वास पाटील यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, हॉटेल, टुरिस्ट व्यावसायिक, गाईड आणि अभयारण्य परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.